देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले होल अँड सोल एकटेच नेते आहेत BJPचे, परंतु हीच तर गोष्ट दिल्लीला खटकती. राहुल गांधींना एक आयडिया ऑफ इंडियाची इमेज अशी सरळ डोळ्यासमोर यायला पाहिजे, ती त्यांच्या समोर येत नाही. आणि आयडिया ऑफ इंडियाची जर इमेज सरळ येत नसेल तर ती आयडिया ऑफ महाराष्ट्राची पण येऊ शकत नाही. शरद पवार नावाचं रसायन OBC अधिक मराठा यांच्या एकत्रित रूपाचं आहे, परंतु देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी एक फोर्स संघाची आहे आणि दुसरी फोर्स मी सांगतोय ती स्वतःच्या कर्तृत्वाने घडवलेली मराठा कॉन्फेडरन्सीची आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की थिंक बँकच्या या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतो, अभ्यासकांची गप्पा मारतो. आजचा विषय असाच आहे राजकारणाचा आणि याच क्षेत्रातले एक प्रमुख अभ्यासक आज आपल्याबरोबर आहेत. थिंक बँकवरती पहिल्यांदाच स्वागत करूया प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सरांचं. सर नमस्कार. नमस्ते. प्रकाश पवार सर हे शिवाजी विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागात कार्यरत आहेत, पण गेले कित्येक वर्ष वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या इतर प्लॅटफॉर्म्सवरती सरांचे लेख, सरांचं विश्लेषण तुम्ही वाचलं असणार याची मला खात्री आहे. आणि सरांशी आपण बोलणार आहोत एकूणातच महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती, मग येऊ घातलेल्या 5 राज्यातल्या निवडणुका आणि सध्या राजकीय जगतात काय चालू आहे याचा आढावा, याचा वेध आपण आजच्या या मुलाखतीत घेणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातलं जे महाविकास आघाडी सरकार आलं त्याला आता जवळपास 1.25 वर्ष होऊन गेलेलं आहे. दुसरं बजेटही त्यांचं आज झालेलं आहे, आपण ज्यावेळी मुलाखत प्रकाशित करू. आणि गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडींची तीव्रता वाढलेली आहे. एका कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याबाबतीत काही आरोप झाले आणि सातत्यानं हे सरकार वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. तर या महाविकास आघाडी सरकारकडं, त्यातल्या 1.25 वर्षाच्या प्रवासाकडं तुम्ही नक्की कसं बघता? मला असं वाटतं की या 1.25 वर्षातल्या प्रवासामध्ये त्यांचे 2 टॉपचे जे बिन्नीचे नेते आहेत त्यांनी काम चांगलं केलेलं आहे अशी प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. 2 नेते म्हणजे विशेषतः एक तर उद्धव ठाकरेंबद्दलची प्रतिमा प्रचंड गतीने सुधारली जनतेमधली. याचं कारण होतं की आधी ते संसदीय राजकारणामध्ये म्हणजे विधानसभेच्या कुठे नाहीत आणि ते हे राजकारण कसं करतील याच्याबद्दल खूप शंका होत्या. म्हणजे अगदी राष्ट्रवादीला सुद्धा त्या शंका होत्या, जनतेला होत्या आणि विरोधी पक्षांना तर वाटत होतं की हे शक्य नाही टिकणं. परंतु त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते टिकून राहिले आणि विशेषतः जी एक पॅन्डेमिकची साथ आली आणि तिला कसं सामोरं जायचं हे जवळपास सगळ्या भारतातल्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यातल्या त्यात बिन्नीच्या नेत्यांना जमलं नाही. परंतु ते महाराष्ट्राने मुंबईसारखं शहर, पुण्यासारखं शहर आणि हे सगळ्या गोष्टीला सामोरे गेले. ह्यातून मुख्यमंत्र्यांची इमेज म्हणजे प्रचंड वाढली आणि त्याचं दृश्य रूपात रूपांतर दिसलं ज्यांनी मोजमाप केलं त्यातनं. आता राहिला दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचा पार्टनर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांबद्दलचा. अजित पवारांची नुकतीच प्रतिमा थोडी खराब झालेली होती आणि त्यांनी पक्षांतर केलं होतं. परत आल्यानंतर सरकार कसं चालवतील, का ते आतून पुन्हा भाजपशी संलग्न असतील वगैरे वगैरे अनेक मुद्द्यांचा कल्लोळ त्यावेळेस होता. परंतु या सर्वांमधनं ते बाहेर पडले आणि पॅन्डेमिकची साथ असताना मंत्रालयामध्ये 24 तास बसून राहणं, कित्येक निर्णय ताबडतोबीनं घेणं, उद्धव ठाकरेंवरती सुद्धा प्रचंड दबाव निर्माण करणं, ह्याच्यामुळं अजित पवारांची प्रतिमा जी पूर्वीची होती ती थोडीशी बाजूला गेली. म्हणजे प्रचंड आक्रमक नेता, कधी कुणावर तोंड टाकेल सांगता येत नाही, परंतु त्यांनी आपला तोल सांभाळला या काळामध्ये आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात सांभाळला की उद्धव ठाकरेंबरोबर कसा व्यवहार करणार हाच खरा प्रश्न होता. म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांचं संसदीय चौकटीतनं वावरणं नसेल आणि अजित पवार संसदीय चौकटीत वावरले पण तरीसुद्धा एक अत्यंत फटकळ अशी व्यक्तिमत्व. परंतु ते 2 बिन्नीचे नेते जुळले. यांना यश आलं तिसरं मोठ्या पातळीचं, ते म्हणजे थोरातांच्याबद्दल. आणि थोरातांनी
प्रचंड गतीनं जुळवून घेतलं या दोघांशी. खरं तर काँग्रेसचे अत्यंत दुबळी अवस्था होती की ती जुळवून घेईलच अशी शक्यता फार कमी होती. हे फक्त सुरुवातीला किंचित कळलं होतं पृथ्वीराज चव्हाणांना, परंतु पृथ्वीराज चव्हाण सुद्धा पॉलिटिक्स करत होते की त्यांना असं वाटत होतं की 2 पदं वाढवून मिळावीत किंवा फार तर अजून एखादी संधी चांगली मिळावी. आणि राष्ट्रवादीला त्यांचे जे पूर्वी डोक्यात होतं की काही प्रमाणात बाजूला ठेवता येतंय का ह्याही पातळी होते, परंतु तशी घटना घडली नाही. आणि एकूण ते 3 नेत्यांनी जुळवलेलं गणित टिकून राहिलेलं आहे. ही पहिली लेयर झाली. आता दुसऱ्या लेयरवरती मात्र असं दिसतं की तिथं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काम बऱ्यापैकी केलं. राष्ट्रवादीमध्ये उदाहरणार्थ राजेश टोपे असतील, मुंडे असतील, आणि शिवसेनेच्या विशेषतः मुंबई बेस्ड जे नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी काम केलं. तिसऱ्या फळीमध्ये मात्र सगळेच पराभूत झालेत. आणि कुणालाही असा अंदाज नाही की आता ही तिसरी फळी जी आहे त्यांची ती किती ॲक्टिव्ह होऊन पुढे येते. म्हणजे जर गृहीत धरा NCPतलेच हे 1-2 नेते बाजूला सारले तर ती जागा कोण भरून काढेल का, तर ती कौशल्य दाखवायला पाहिजे होतं किंवा शिवसेनेचं सुद्धा हे कौशल्य दाखवायला पाहिजे होतं. ते शक्य झालेलं नाही. ही तर खूप मोठी उणीव क्रिएट झालेली दिसते. आता पुढचा शेवटचा भाग आहे त्यांच्या यश अपयश मोजण्यामधला की एक ग्रीक अथेन्सचा इतिहासकार आहे, तो असा म्हणाला की पॅन्डेमिक आणि युद्ध यापैकी युद्ध होऊन गेलं तर एवढं नुकसान होत नाही, पण पॅन्डेमिक होऊन गेल्यानंतर पॅन्डेमिकच्या नंतर भयंकर मोठं नुकसान होतं. म्हणून त्यांनी तुलना केली आणि सांगितलं होतं की स्पार्टा शहरसुद्धा लोकशाही संपूर्ण जगातनं नष्ट झाली. म्हणजे इथं एकेकाळी लोकशाही कल्चर होतं हे सुद्धा त्यांना पाहायला मिळलं नाही परत. आता पॅन्डेमिकचा काळ उतरतीला लागलेला आहे. म्हणजे जवळपास त्याचे वॅक्सिन आलेले आहे, लोक त्यातून घाबरायचं सोडून गेलेले आहेत आणि सरकारकडून प्रचंड अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. परंतु तरीही लोकांच्या मनावरती एक सायकोलॉजिकल बर्डन आहे. हे सरकार या मुद्द्याला अजून भिडलंच नाही. त्याच्यामुळं सरकारच्या पुढचं हे चॅलेंज आहे आणि हे 1.25 वर्षात असल्यामुळे हे भाजपपेक्षा मोठं चॅलेंज आहे. तेच कसं पेलवत आहेत ह्याच्यावरती भविष्य डिपेंड आहे. बरोबर. तुम्ही म्हटलात की टॉपच्या 3 नेत्यांनी एकमेकांशी जो सलोखा ठेवला त्याच्यामुळं खरं तर ही गाडी चालू आहे असं म्हणता येईल. पण अजून एक त्यातला फॅक्टर जो आत्ता नुकताच झालेल्या अधिवेशनात लक्षात आला तो म्हणजे प्रचंड आक्रमक झालेला विरोधी पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस. तर त्यांची कामगिरी 1.25 वर्षातली विरोधी पक्षनेता म्हणून आणि ओव्हरऑलच भाजपच्या गतीनं या सगळ्या धक्क्यातनं सावरणं परत उभं राहणं, तर त्यांना तुम्ही कसं झोकताय? मला असं वाटतं की गेल्या म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंतच्या एका मोठ्या पेसवरती देवेंद्र फडणवीसांसारखा नेता विरोधी पक्षात निर्माण झाला नव्हता. आणि महाराष्ट्राला हे फार मोठं एक गोष्ट मिळालेली आहे की इतका प्रचंड मोठा नेता निर्माण झालेला आहे, जो नेता सत्ताधारी पण झाला आणि पुन्हा विरोधी नेता पण झालेला आहे. तुम्ही म्हणसाल ह्यांच्याकडे असं काय आहे की त्यांना तुम्ही इतकं हे महत्त्व देत आहे. त्याचं माझ्या दृष्टीनं महत्त्व असं आहे की त्यांना प्रचंड मोठा इतिहासाचा पट समजलेला आहे. इतिहासातल्या आयडिया समजलेल्या आहेत आणि त्या ज्या आयडिया आहेत त्या आपण वर्कआउट करू शकतो ह्याचं एक ज्ञान असणारा तो नेता आहे. म्हणजे इतरांना हे ज्ञान नव्हतं. इतरांना काय होतं फक्त की आम्ही गौरवशाली आहोत, आमचं एक हिंदुत्व आहे आणि आम्हाला तुम्ही काहीतरी द्या, आम्ही तुमच्या हाताखाली काम करतो. उदाहरणार्थ काँग्रेस येसमध्ये जेव्हा जनसंघाचे नेते आले तेव्हा त्या असाच विचार करत असायचे की शरद पवार सरकार चालवतील आणि आपण ते काय नॉमिनल सरकारमध्ये असो. 1995 पासून पुढं सुद्धा एका अर्थाने असंच घडलं होतं की ते काय बघायचं आहे ते शिवसेनेचे लोक बघतील म्हणून मनोहर जोशींमध्ये ते एक रूप पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तो व्यक्ती आपल्याशी संबंधित आहे उच्चवर्णीय असा, पण हा मुद्दा नव्हता की आम्हाला काहीतरी करायची नवी आयडिया पाहिजे. ती देवेंद्र फडणवीसांनी आणली आणि देवेंद्र फडणवीसांनी ॲक्च्युली मी ॲज इट इज म्हणत नाही, पण महाराष्ट्रामध्ये एक
मराठा कॉन्फेडरन्सी नावाची कल्पना होती. बर. ती मराठा कॉन्फेडरन्सी कल्पना त्यांनी महाराष्ट्रामध्ये वर्कआउट केलेली आहे बर. आणि त्याचे पिलर आहेत. त्यातला पहिला पिलर आहे तो मराठा. बर. म्हणून मराठा घराणी त्यांनी आपल्याशी जोडलीत. म्हणजे तुम्ही मोहिते असतील, उदयनराजेंचं घराणं असेल, असे तुम्ही कितीतरी उदाहरणं घेतली तर हा मराठा कॉन्फेडरन्सीचा एक पहिला पिलर आहे. दुसरा पिलर ओबीसींचा असतो बर. आणि ते होळकरांवरनं तुमच्या लक्षात येईल. आणि त्या मुद्द्यावरती आधारित इथं ओबीसींमध्ये एक त्यांनी प्रचंड गतीनं नेतृत्व उभा केलेलं होतं आणि ते नेते जोडून पण घेतलेले आहेत. परंतु आता मुद्दा यात काय क्रिएट झालेला आहे, 1 नंबरला कोणाला ठेवायचं, 2 नंबरला कोणाला ठेवायचं आणि 3 नंबरला कोण. तर या रचनेमध्ये देवेंद्र फडणवीस 1 नंबरला आहेत. 2 नंबरला हायरार्कीमध्ये मराठा घराणे आहेत आणि 3 नंबरला ओबीसी गेलेत. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीजेपीतच अस्वस्थता का दिसत्या, ओबीसी आणि मराठा यांच्यात कोणाला 2 नंबरचं स्थान मिळतं. बर. आधी मुद्दा उलटा होता की ओबीसी 1 नंबरला होते, म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने असतील किंवा माधव पॅटर्नच्या रूपाने असतील. ते एकदम देवेंद्र फडणवीसांनी सडन तो चेंज केलेला आहे की 1 नंबरला स्वतः गेलेत, 2 नंबरला मराठा आणलेत आणि 3 नंबरला ओबीसी गेलेत, 4 नंबरला एससी गेलेत. बर. ही नवी चेन त्यांनी विकसित केलेली आहे. ही चेन ॲक्सेप्ट असणारे काही लोक देवेंद्र फडणवीसांना ग्रेट म्हणतायत. ही चेन ज्यांना मान्य नाही ते लोक देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मान्य करत नाहीत. परंतु ह्यांनी ही चेन म्हणजे ह्या प्रकारची एक रचना विकसित करता येते हे आत्मभान दाखवलं. हे जसं गोपीनाथ मुंडेंनी एक आत्मभान दाखवलं होतं की ओबीसी 1 नंबरला असतील, आमच्या हाताखाली उच्चवर्णीय काम करतील, म्हणजे उदाहरणार्थ प्रमोद महाजन सुद्धा केंद्रात जातील पण ते राज्यात काय नसतील, आणि 3 नंबरला जे असतील ते मराठा असतील. म्हणून त्यांनी काय मराठा फोडले होते. उदयनराजे सुद्धा त्या काळात त्यांच्याबरोबर गेले होते. बरोबर. परंतु त्यांचं स्थान 3 नंबरला होतं. आता उलटी कंडिशन झालेली आहे. म्हणून रचना बदलली, रचनेचा शिल्पकार बदललेला आहे आणि त्या महाराष्ट्राच्या एकूण राजकीय पटावरती यांनी 50% जागा व्यापलेल्या आहे. एक्झॅक्टली. म्हणून एक मुद्दा 50%चा काय आहे तर सरळ सरळ हिंदुत्व आहे. सेकंड आता राहिला 50% भाग शिल्लक. त्या 50%तला पुन्हा जवळपास एक 30% भाग शिवसेनेच्या ब्राह्मणेतर हिंदुत्वाने व्यापलेला आहे. आणि तिसऱ्या टप्प्यावरती ज्याला राष्ट्रवादी म्हणतात आणि काँग्रेस, त्यांचं एक 20%च्या आसपासचं अस्तित्व आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचं चित्र डोळ्यासमोर आणलं, ज्याला विकास आघाडी तुम्ही म्हणताय त्या विकास आघाडीकडे 50%च भाग आहे. परंतु त्या 50%मधला ब्राह्मणेतर हिंदुत्व 30% आहे आणि उरलेलं फक्त 20%. आणि ते 20% सुद्धा जनतेचं नाही, 20% अभिजनांचं आहे. म्हणजे काँग्रेस ही अभिजनांची आहे, राष्ट्रवादी ही अभिजनांची आहे. त्यांच्यामध्ये आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत हा सेन्स तुम्हाला फार कमी दिसतो. म्हणजे तो शरद पवार काही प्रमाणात क्रिएट करतायत, परंतु एकूण त्यांचं राजकारण सहकारी साखर कारखाना, दूध डेऱ्या, भूविकास बँका किंवा तिथली पंचक्रोशी, त्या पंचक्रोशीतील उत्पादनांवरती नियंत्रण ठेवणं, या अर्थाने ते लोकांचं राजकारण होऊ शकत नाही, तर ते लोकांवर नियंत्रण ठेवण्याचं राजकारण आहे. म्हणून ते कोपऱ्यात गेलंय, एका बाजूला सरकलंय आणि महाराष्ट्राचं टोटल राजकारणाला एक भगवा रंग आहे आणि तो जवळपास 70-80% आजूबाजूचा आहे. त्यामुळं निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी निश्चित केली होती, ती देवेंद्र फडणवीसांच्या चौकटीत निकाल लागला. सरकारसुद्धा स्थापन झालं ते हिंदुत्वाच्या बाहेर नाही, हिंदुत्वाच्या चौकटीत स्थापन झालं. हा एकूण देवेंद्र फडणवीसांमुळे झालेला परिणाम आहे. एवढा मोठा परिणाम ह्याच्या आधी तुम्हाला गोपीनाथ मुंडेंना करता आला नव्हता, प्रमोद महाजनांना करता आला नव्हता. या अर्थाने देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना स्वतःचं कर्तृत्व दाखवणारं आणि इथून पुढेही ते दाखवू शकेल अशा एका टप्प्यावरती आहे. कारण सगळेजण हा एक मुद्दा म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस का घोडा, हा एक कॉमन सेंटिमेंट काँग्रेसमध्ये पण आहे, राष्ट्रवादीत पण आहे. त्यामुळेच एक घाबरून म्हणण्यापेक्षा एक दखल घेऊन असतात.
तुम्ही मांडलेला एक मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो, तो थोडा आपण अजून एक्सप्लोर करूया, की 3 पक्ष एका बाजूला सत्तेत आणि विरोधी पक्ष. सो जसं तुम्ही उल्लेख केलात सामाजिक स्पेसचा, तशी राजकीय स्पेस पण एकच विरोधी पक्ष आणि त्याचा एकच नेता, खरं सांगायचं तर, की जो सगळा फेस आहे, सगळा आहे, आणि दुसऱ्या बाजूला 3 पक्ष आणि त्यांचे भरपूर नेते. हो, ह्याच्यामुळे राजकीय स्पेस पण अशी खूप वेगळ्या पद्धतीनं रचना झाली आहे का त्याची? नक्की काय झालं? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राजकीय पेस ज्याला आपण म्हणतो, तिचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की भाजपच्या भोवती एक राजकीय पेस क्रिएट झालेली आहे आणि भाजपच्या व्यतिरिक्त जी पेस आहे ती सुद्धा पेस भाजपमुळेच थोडी बहुत क्रिएट झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ निवडणुकीत युती भाजपबरोबर होती, जर ती युती नसती तर शिवसेनेचं काय झालं असतं. म्हणजे माझं पूर्वीचं एक गृहीतक आहे, माझं असं मत होतं की भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली असती तर भाजपला क्लिअर कट बहुमत मिळालं असतं. बरोबर. हे भाजपला बहुमत मिळालं का नाही, तर निम्म्या जागा त्यांना शिवसेनेसाठी सोडून द्याव्या लागल्या होत्या. त्यामुळं पॉलिटिकल पेस ही ह्यांनीहून स्वतः शिवसेनेला शेअर केलेली आहे. ती जर शेअरिंग झालं नसतं तर आज महाराष्ट्रातली टोटल म्हणजे साधारणपणे 150 जागांच्या आसपासची पॉलिटिकल पेस ही केवळ BJP केंद्रित असते. आता उरलेल्या पेसला पेरिफेरीची पेस आहे ती जागा, तिला राजकारणामध्ये महत्त्वच नसतं. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्ष फार महत्त्वाचा होता, परंतु पॉलिटिकल पेसच नव्हती. तर पॉलिटिकल पेस नसल्यामुळे त्यांना काय मांडताच येत नव्हतं, करताच येत नव्हतं. अशी आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची पेस हे विरोधी पक्ष म्हणून एकाने व्यापलेले आहे एवढीच नव्हे तर त्याच्यापेक्षा मोठी त्यांनी व्यापलेले आहे. आणि त्या मोठ्या पेसवरती आधारित ते बोलतायत म्हणून त्यांची भाषा आक्रमक आहे. म्हणजे तुमचं कर्तृत्व काय, तर एवढी पेस नाही तुमची ह्याच्यापेक्षा छोटी पेस आहे आणि ही मिळालेली पेस तुम्हाला एका अर्थाने नॅशनल लेवलच्या आणि राज्य लेवलच्या स्पर्धेतनं मिळालेले आहे. म्हणजे काय झालेलं आहे ह्या पेसचं, अशी पेस समजा एवढी तुम्ही मला क्रॉस केलं किंवा एवढी पेस त्यांच्याकडे आहे, मग सरकार का त्यांचं आलं नाही तर, किंवा हे टिकलंय का 1.25 वर्ष सरकार, तर ह्याचं एक कारण आहे देवेंद्र फडणवीसांना प्रचंड विरोध दिल्लीतून आहे. म्हणजे जरी असं दिसत असलं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले होल अँड सोल एकटेच नेते आहेत BJPचे, परंतु हीच तर गोष्ट दिल्लीला खटकती. सेकंड मुद्दा दिल्लीच्या बद्दलचा आहे, जो महाराष्ट्रात मुख्यमंत्री 5 वर्ष टिकेल तो दिल्लीच्या पंतप्रधान पदाचा दावेदार असतो. ह्याचा परिणाम असा झालेला आहे की आत्ता मुद्दा मोदींशी संबंधित नाही राहिलेला. मोदींच्या नंतर कुणी कल्पना केलेत की मी बाबा त्याच्यानंतर पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, तर असे BJPमध्ये 1-2 नेते आहेत ज्याच्यामध्ये अमित शहा आहेत, इकडं योगी आहेत. त्याच्यामुळं योगी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक ट्रँग्युलर तयार झालेला आहे आणि ह्या त्रिकोणी स्पर्धेमध्ये देवेंद्र फडणवीसांची ही पेस आपोआपच कशी कमी होईल, कशी छोटी छोटी होत जाईल, संकुचित होत जाईल, याच्याबद्दलची व्यूहरचना केंद्रातून बाहेर पडतात आणि आपोआपच त्याचा परिणाम राज्यात खाली असा होतोय की जेवढ्या गतीनं देवेंद्र फडणवीस पुढे जात होते ती गती त्यांना कॅप्चर करता आली नाही. म्हणजे त्यांची जी ताकद होती ती कुठं कमी झाली आणि तरीसुद्धा त्यांचा एवढा आवाज काय, तर या गोष्टीमुळे आहे. आणि आणखीन ह्याच्यात एक मुद्दा दडलेला आहे तो, मग असा एक प्रश्न उलटा उपस्थित होईल, मग केंद्रात तर एवढे मोठे नेते आहेत, सगळ्या इंडियाचं ते राजकारण करतायत, मग देवेंद्र फडणवीसांना त्यांना संपवता का येत नाही? त्यांना संपवता येऊ शकतं, परंतु देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी एक फोर्स संघाची आहे आणि दुसरी फोर्स मी सांगतोय ती स्वतःच्या कर्तृत्वाने घडवलेली मराठा कॉन्फेडरन्सीची आहे. ह्या दोन्ही फोर्सचं नीटनेटकं आकलन केंद्राला पण आहे. त्याच्यामुळं केंद्र देवेंद्र फडणवीसांच्या 100% विरोधात जात नाही. अशी एका बाजूने केंद्राची पण अडचण झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीसांची पण अडचण झालेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आतून अस्वस्थ आहेत दिल्लीच्या विरोधात आणि केंद्रसुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अस्वस्थ आहे, कारण ह्यांच्याकडे ह्या 2 फोर्स आहेत.
म्हणजे असं एकदम समतोल साधणारं जे बॅलन्स नावाचं प्रकरण क्रिएट झालेलं दिसतंय. पण तुम्ही जे म्हणताय हीच रेष थोडीशी पुढे ओढली तर असं म्हणायला लागेल की मग महाविकास आघाडी सरकार टिकण्यापाठीमागं पण देवेंद्र फडणवीसच कारणीभूत आहेत. अगदी परफेक्ट बरोबर आहे. म्हणजे ते परिणाम म्हणून आपण हां, समजूया. एक्झॅक्टली. परिणाम म्हणजे ह्या अर्थाने की देवेंद्र फडणवीस नको या मुद्द्या खातर अबोल पद्धतीने मदती होतात. आता अबोल पद्धतीने मदत कोणती? समजा पॅन्डेमिकच्या काळात मुख्यमंत्री सदस्यच नव्हते सभागृहाचे, ती निवडणूक राज्यपाल घ्यायलाच तयार नव्हते. आणि जर घेतलीच नसती तर काय झालं असतं? कदाचित सरकार 100% पडलं असतं. पुन्हा बहुमत सिद्ध करताना घोडेबाजार अमुक तमुक गोंधळ क्रिएट झाला असता. परंतु नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलून तो प्रश्न सुटला गेला. म्हणजे याचा अर्थ काय होतो? अप्रत्यक्षपणे आम्ही सरकार वाचवलं असं जणू काय त्याला स्वरूप आलेलं आहे. ते या अर्थाने. आता ही जी सगळी तुम्ही इंटरेस्टिंग इक्वेशन सांगितलीत, खरं सांगायचं तर मला हे खूप नवीन आहेत काही गोष्टी यातल्या. तर ह्या सगळ्याचा परिणाम पुढच्या काही वर्षात कसा होईल असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की यातला एक मुद्दा असा आहे की सरकार लवकर पडणार नाही. सरकार लवकर का पडणार नाही? तर त्याचं एक कारण महत्त्वाचं असं आहे की केंद्रामध्ये खरोखरच पंतप्रधान होण्याची इच्छा तीव्र अमित शहांना असेल आणि इकडं योगींना असेल, तर ते शक्यतो करून याला धक्काबुक्की लागेल अशा काय भूमिकेत राहणार नाहीत. कारण पुन्हा एकदा मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस झाले तर प्रचंड ताकद त्यांची एक क्रिएट होईल. त्याच्यामुळं ते काय म्हणतील, दुसऱ्याच्या हाताने घटना घडलेली आहे तर ती तशीच राहू द्या टिकून, ती बघूयात. परंतु तरीसुद्धा एक मोठा धोका या सरकारला आहे आणि तो राहुल गांधींपासूनच आहे. कारण राहुल गांधींच्या डिसिजन मेकिंगमध्ये राहुल गांधी प्रचंड काम करतात. मी त्यांच्याबद्दल काय म्हणजे त्यांच्या कामाबद्दल किंवा ते फारच उथळ आहेत असं म्हणत नाही. परंतु राहुल गांधींना एक आयडिया ऑफ इंडियाची इमेज अशी सरळ डोळ्यासमोर यायला पाहिजे, ती त्यांच्या समोर येत नाही. आणि आयडिया ऑफ इंडियाची जर इमेज सरळ येत नसेल तर ती आयडिया ऑफ महाराष्ट्राची पण येऊ शकत नाही. आणि अशा पण प्रत्येक गोष्टीतला आहे. म्हणजे अनेक गोष्टी आहेत, जशी आयडिया ऑफ काश्मीर येत आहे किंवा आयडिया ऑफ बिहार येत आहे. असाच मुद्दा महाराष्ट्राच्या बद्दलचा आहे. ते लोक वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राबद्दल बोलतात, परंतु महाराष्ट्रामध्ये एक उपजतच एकोप्याचा सूर असतो. आणि हा जो उपजत एकोप्याचा सूर आहे तो त्यांना इतिहासाने बहाल केलेला आहे. तो कॅप्चर करण्याची क्षमता डेव्हलप करण्याची गरज राहुल गांधींनी आहे. पण ॲक्च्युली ती त्यांनी न करण्यामुळं जर असं घडलं की काँग्रेसमधल्या लोकांनी जाऊन सांगितलं की शिवसेना ही हिंदुत्व आहे, BJP हे हिंदुत्व आहे, आपण हे धर्मनिरपेक्ष आहोत, तर याच्यामध्ये काहीतरी मोठा मध्ये आधीच गोंधळ होऊ शकतो. परंतु जर त्यांनी असा उलट विचार केला की इंडियामध्ये हिंदुत्व हिंदू असणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि हिंदू असणं हे सगळ्या इंडियाचं खास लक्षण आहे. आणि त्या हिंदू असण्यामध्ये सुद्धा अजेंडा सहिष्णू असतो. आणि त्याच्याबद्दल एकदा धनंजय गाडगिळांनी एक खुल्लं पत्र लिहिलं होतं इंदिरा गांधींना की धर्मनिरपेक्षतेपेक्षाही प्युरॅलिझम आणि सहिष्णुता हे मूल्य महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर नीट इंडियाचा इतिहास वाचला तर तुम्हाला असं लक्षात येईल की अकबराने सुद्धा सहिष्णुता धोरण ठेवलं होतं, मालोजी राजेंचं सहिष्णू धोरण होतं, शिवाजीचं सहिष्णू धोरण होतं. आणि एकूण यशवंतराव चव्हाणांपासून तुम्ही मोठे नेते बघितले शरद पवारांपर्यंत तर ते सहिष्णू असतात. म्हणजे ते हिंदुत्वाचा पण द्वेष करत नाहीत आणि दुसऱ्या बाजूने ते हिंदू असण्याचं खुल्लमखुल्ला व्यक्त करतात. ही गोष्ट तुम्ही कशी घेतात? अनुकरण नुसतं नको आहे आणि नुसतं धर्मनिरपेक्ष मी आहोत याचा बडेजाव पण नको आहे. परंतु तोच जर मुद्दा झाला तर तो मग एज्युकेशनमधला एक फ्लॉप शो होऊ शकतो आणि तो महाराष्ट्राच्या सरकार पुढचा सर्वात मोठा धोका आहे. हो,
हे थोडक्यात या सरकारला धोका राष्ट्रवादीपासून नाही तर काँग्रेसपासून आहे. राष्ट्रवादीचा धोका म्हणजे शरद पवार आहेत म्हणूनही नाही, शरद पवार गृहीत धरा रिटायर झाले आणि मी आजपासून लक्ष घालणार नाही म्हटले तरी सुद्धा धोका नाही. पण धोका हा काँग्रेसपासून प्रचंड आहे आणि तो इतका आहे तो कुठल्याही क्षणाला निर्माण होऊ शकतो. म्हणजे त्याचा क्षण असा कोण सांगू शकणार नाही. परंतु जर काही प्रकरण पोस्टपोन करत 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 काँग्रेसने पुढे नेलं तर मग मात्र ते बऱ्याच लांबपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे थोडक्यात आता अचानक विधानसभा अध्यक्ष बदलणं, ते नेते म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून येणं आणि अजूनही आपणही बोलत असताना अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही, अशी अचानक खेळलेली काँग्रेसनं खेळी हा पण या सगळ्याचाच भाग आहे का? ह्या सर्वांचाच भाग आहे तो. आणि तरी सुद्धा म्हणजे काँग्रेसमध्ये म्हणजे विशेषतः महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की जितकं आकलन थोरातांचं चांगलं आहे तेवढंच आकलन पृथ्वीराज चव्हाणांचं चांगलं आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध जो NCPला आहे तो कमी किती होतो त्याच्यावर सगळं गणित हे डिपेंड आहे. कारण पृथ्वीराज चव्हाणांना हे 100% समजलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हेच खरे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि ते आपल्याला पण चॅलेंज देतात. म्हणून तर तुम्हाला दिसतं की पहिला जर रोखठोक घाला जर कोणाच्या नेतृत्वावर घातला असेल देवेंद्र फडणवीसांनी तर ते पृथ्वीराज चव्हाणांवरती होता. म्हणून फलटणचे निंबाळकर हे काँग्रेसचे अध्यक्ष असणारे सातारचे त्यांना फोडून लोकसभेवर आणलं. ह्यातच त्यांनी पहिल्यांदा समजून घेतलं की आता आपल्यावरती एवढं आक्रमण करण्याची ताकद कोणामध्ये आहे आणि असं कोण करू शकतो तर ते देवेंद्र फडणवीस करू शकतात. त्याच्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांना 100% कळलेलं आहे, थोरातांना 100% कळलेलं आहे. परंतु हाच मुद्दा आता बाहेरून आलेत, आता BJP मधून एका अर्थाने ते प्रदेशाध्यक्ष झालेत, त्यांना ह्यातलं आकलन असताना एवढंच आहे की मी BJP मधून आलेलो आहे आणि मला काँग्रेसने संधी दिली, मला पार्टी विस्तारायची. पण नुसती पार्टी विस्तारताना विरोधक हे आकलन उपयोगाचं नाही, त्याच्याबरोबर हे आकलन उपयोगाचं आहे की ह्या महाराष्ट्राच्या आयडियाची कल्पना मला किती आहे. तर ते त्यांच्याकडचं कसं हे दोघं विकसित करतील त्याच्यावरती मग ही त्रिमूर्ती कदाचित महाराष्ट्राला नवा आकार पण काँग्रेसचा देऊ शकतील. पण ह्या सगळ्या चर्चेत एक नाव ज्याची आपण कमी चर्चा केली पण ज्याच्यावर विशेष लक्ष द्यायला पाहिजे ते म्हणजे शरद पवार. या महाविकास आघाडीचे करते धरते शरद पवार आहेत असं आहेत आणि अजूनही तेच या सगळ्याचे सर्वेसर्वा आहेत असं मानलं जातं. तर शरद पवारांनी त्यावेळी केलेलं राजकारण, त्याच्यानंतर झालेली 1.25 वर्ष आणि शरद पवार आणि राष्ट्रवादी यांचं भविष्य, या सगळ्याच्या कॉन्टेक्स्टमधून तुम्ही त्यांच्या एकूण प्रवासाकडे कसं बघता? मला असं वाटतं की शरद पवारांचं च्या लिडरशिपचा एक मुद्दा आहे. तो कोणता? तर ते उपलब्ध ताकद कुठं कुठं आहे हेरतात आणि त्या ताकदीला स्वतःकडे आकर्षित करतात. ती म्हणजे उपजत ताकद असणं, म्हणजे ज्याची ताकद आहे त्यांना पार्टीमध्ये घोळून आणणं. दुसरं त्यांचं कौशल्य आहे ते म्हणजे त्या वेळचा मुद्दा उपस्थित करून लोक नावाची कल्पना स्वतःकडे आकर्षित करणं. परंतु त्यांच्याकडून हे लोक आकर्षित करणं आणि उपजत ताकद तयार झालेली आहे तिला आकर्षित करणं, ह्या दोन गोष्टीला तिसरी गोष्ट असावी लागते, तो म्हणजे प्रचंड मोठा लोकसंग्रह बांधून ठेवणं. त्यांनी जो लोकसंग्रह केला तो त्यांना बांधून ठेवता आला नाही. म्हणजे बांधून ठेवणं म्हणजे उदाहरणार्थ विजयसिंह मोहिते पाटील, म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलाचं आज काय असं कोणी विचारलं तर ते रॉंग आहे. कारण विजयसिंह मोहिते पाटलांची प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 तरी मतं असू शकतात आणि स्पर्धा ही क्लोज आहे, तेव्हा 1000 सुद्धा मतं फार प्रचंड महत्त्वाची ठरतात. म्हणून मुद्दा असा आहे की शरद पवारांनी जी लोकसंग्रह केला त्याला बांधून ठेवण्यासाठी म्हणून त्यांना एका पातळीवरती मर्यादा पडलेली आहे. आता तिसरा मुद्दा याच्यानंतर शरद पवारांबद्दलचा उपस्थित होतो. त्यांनी म्हणजे त्यांना ह्याच्या पुढं जावं लागलं, पत्र आलं म्हणून त्यांनी त्याचा उपयोग करून लोक आकर्षित करून घेतले, उपलब्ध लोक होते त्यांना पुन्हा जुळवून घेतलं आणि ते एक ताकद क्रिएट केली. पण ती किती आहे? तर ती 60% जास्तीत जास्त जाते, एकदा 75% पण गेली, परंतु ते पुढं सरके ना. आता
याच मुद्द्याला शरद पवारांचे आणखीन एक प्रश्न उत्तर दिलं पाहिजे. ते असं आहे, शरद पवारांची ही इच्छाशक्ती महाराष्ट्रातल्या काही लोकांना आपली इच्छाशक्ती वाटते. म्हणजे ती कुणाला, तर उदाहरणार्थ ज्यांना सत्तेची प्रचंड महत्त्वाकांक्षा आहे असे मराठा समूहाला आणि शेकंड ओबीसी समूहाला. म्हणून 50% मराठा आणि 50% ओबीसी किंवा जरा मराठ्यांपेक्षा ओबीसी जास्तच आहेत असं त्यांचं ते सूत्र जुळलेलं आहे. म्हणून त्यांचं शरद पवार नावाचं रसायन ओबीसी अधिक मराठा यांच्या एकत्रित रूपाचं आहे. शरद पवारांनी समजा यातून संन्यास घेतला तर या पार्टीचं काय होईल. तर या पार्टीबद्दलचा मुद्दा असा आहे की हे आकलन अजित पवारांना प्रचंड गतीनं आलेलं आहे. म्हणून तुम्ही नीट पाहिलं तर 2 नंबरला शरद पवारांच्या सारखं मराठ्यांना सांभाळून ठेवणं आणि ओबीसीमध्ये सुद्धा एक इमेज निर्माण करणं आणि त्यांना जोडणं, ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी आत्मसात केल्यात. यामुळं तर त्यांनी एवढी बंडखोरी करून सुद्धा शरद पवारांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं आणि एवढंच नाही तर पार्टीतल्या मराठ्यांनी सुद्धा त्यांना ॲक्सेप्ट केलं. मग त्या 2 सामाजिक शक्तीचा हा परिणाम होता. म्हणजे मला सांगायचा मुद्दा तुमच्या प्रश्नाला फायनल उत्तर देताना की महाराष्ट्राच्या राजकारणात 50 जागा कायमस्वरूपी आणण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता राष्ट्रवादीत आहे आणि ती शरद पवारांच्या संन्यासानंतर सुद्धा नष्ट होणारी नाही. थोडक्यात राष्ट्रवादी हा येथून पुढं सत्तेतला असो किंवा नसो महाराष्ट्रातला कायमस्वरूपी एक वन ऑफ द डॉमिनंट फोर्स राहणारच. मग ती उरलेल्या स्पेसमध्ये चर्चा होत राहील, शिवसेना, भाजप, काँग्रेस वगैरे वगैरे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर येथून म्हणजे महाराष्ट्राच्या विषयाच्या कन्क्लुजनला येताना येथून पुढचं काही दशकांचं, आता 60th महाराष्ट्र आहे, आता यावर्षी सेलिब्रेट करणार आहेत कारण गेल्या वर्षी कोरोना होता, तर पुढच्या 15 वर्षाचं चित्र आपण बघायचं ठरवलं. 75तला महाराष्ट्र कसा असेल, तर तुम्हाला काय दिशेनं राज्य आपलं जाताना दिसतं? पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हाचा, ह्या महाराष्ट्राने भारताला काय दिलं. तर मी सरळ असं म्हणेल, लोकमान्य टिळकांनी 1920ला डेमोक्रॅटिक पक्षाचा जाहीरनामा लिहिला होता. त्यातल्या प्रत्येक गोष्ट महाराष्ट्राने भारताला दिली. म्हणजे काय काय दिलं त्यात, भाषावार प्रांतरचना म्हणजे संघराज्य निर्माण करा, सगळी विविधता आहे ते मान्य करा. प्रांतरचना म्हणजे विविधतेला रिस्पेक्ट होता, म्हणजे अनेक सत्तेची केंद्र आहेत, प्युरॅलिझम आहे, तो त्यांनी भारताला दिला. नंतर सहिष्णुता भारताला दिली. ती कशी दिली तर यशवंतराव चव्हाण म्हणायचे त्यांच्यावर टीका झाल्यानंतर की मी निवडणुकीला पडलो तरी चालेल परंतु तुम्ही कुठल्याही लेडीजवरती अशी टीका करता कामा नये. अशा त्यांनी इतक्या गोष्टी भारताला दिल्या होत्या की भारत त्या गोष्टींकडे एका कृतज्ञतेच्या भावनेने पाहत होता. म्हणजे त्याचं तुम्हाला उलटं रूप पहा. लगेच त्यांनी भारत अडचणीत आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री केलं. ह्याच्यात तुम्हाला त्या दोघांचं नातं हे प्रचंड विश्वासाचं क्रिएट झालेलं होतं. आपण आता 75कडे जाताना ह्या गोष्टी आपल्या हातून निघून गेल्यात. आता आपण नव्या पद्धतीने चाललोय. नव्या पद्धतीने कोणता, तर आपल्याकडे आता सहिष्णू महाराष्ट्र किती आहे ह्याला मर्यादा पडली. आपण इंडियाला काय देतोय याला मर्यादा पडली. तिसरी मर्यादा आपल्याला महत्त्वाची पडलेली आहे ती म्हणजे आपण आयडियॉलॉजी भारताला सगळीच दिली, म्हणजे हीच दिली तशी आपण हिंदुत्व सुद्धा भारताला दिलं. कारण महाराष्ट्रातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला, हिंदुत्व क्रिएट झालं. त्या हिंदुत्वाच्या नंतर समरसता नावाचा विचार महाराष्ट्रातच आला, सामाजिक समरसता. तो महाराष्ट्राचा सामाजिक समरसता विचार गुजरातमध्ये गेला. तो आता पश्चिम बंगालमध्ये मातुवा म्हणून एक समाज आहे तिथपर्यंत जाऊन तो पोचला. हे महाराष्ट्राच्या एका अर्थाने संघाच्या हिंदुत्वाचं विस्तारीकरण होतं आणि त्यांनी ते भारताला देऊन टाकलं. पण आजच्या घडीला आपण इकॉनॉमिक पातळीवरती काय दिलं तर ह्याच्यात प्रचंड आपला डिक्लाईन झालेला आहे. आणि शहरं मोठी आहेत, म्हणजे मुंबई मोठा आहे, पुणे मोठा आहे, औरंगाबाद वाढतंय, नागपूर वाढतंय, पण तेवढ्या गतीनं पोटेन्शियल त्या शहरांमधलं इकॉनॉमिक क्रिएट करण्याचं आणि इकॉनॉमीच्या आधारावरती लोकांच्या इच्छा अपेक्षा भागवणारं निर्माणच झालं नाही.
आणि एकूण प्रचंड ग्रामीण भाग सरळ उठतोय आणि शहरात येतोय आणि त्या शहराची म्हणून पॉलिसी नाही. या अर्थाने आज महाराष्ट्राची अशी अवस्था आहे, अर्बन नावाचं धोरण नीट नाही, रुरल नावाचं धोरण नीट नाही. त्याच्यामुळं स्वतःच जर अपंग माणूस असेल तर तो भारताला काय देणार. तर 75 जाताना ह्या महाराष्ट्राने हा विचार केला पाहिजे, आधी माझ्यात जी काय विकनेस आला आहे तो तरी दूर करू, मग विकनेस दूर झाल्यानंतर आपण इंडियाला काहीतरी देऊ शकू.